कोणाकोणाला गार्डियन एंजल्स दिसले? नूतन मॅडमला दिसले. तुम्हाला मी अनम्यूट करते. अनम्यूट करा. नेटवर्क गेलंय बहुतेक. अजून कोणाला दिसले? पल्लवी मॅडम बोला. एक मिनिट. आवाज येत नाहीये तुमचा. अनम्यूट करा. हां, आता बोला. गार्डियन एंजलच्या स्वरूपात मला माझे पप्पाच दिसले. तर खूप असे व्हायब्रेशन जाणवले आणि अजूनही माझ्या डोळ्यातून पाणी येत आहे. त्यांचा प्रेझेन्स तुम्हाला जाणवला. हार्ट चक्र ओपन होतं आपलं, जेव्हा अशा हो दैवी ऊर्जा आणि आपले एंजल्स आपल्या समोर येतात. हार्ट चक्र ओपन झाल्यानंतर आपोआप डोळ्यातून पाणी येतं. तर तुम्हाला ते दिसले. हो ते तुमच्यासोबत नक्की असणार आहेत. तर त्यांना प्रत्येकाने ग्रॅटिट्यूड द्यायचा आहे. तुमच्या गार्डियन एंजल्सला. ते आता तुम्हाला मदत करत होते, पण आपल्याला समजत नाही. पण आता तुम्हाला नक्की समजेल. कविता मॅडम अनम्यूट करा. थँक यू पल्लवी मॅम. मला पण मॅडम वडिलांचा जसा थोडासा भास होत होता, म्हणजे फक्त अशी शॅडो दिसत होती. मला पूर्ण असं दिसलं नाही काही, फक्त व्हाईट व्हाईट असं दिसत होतं आणि एक वडिलांचाच म्हणजे भास होत होता की तेच आहेत वगैरे म्हणून. थोडस जरा डोळे पण माझे थोडे पाणावले. कोणत्याही स्वरूपात दिसतात, लाईट फॉर्ममध्ये दिसतात किंवा त्यांची एनर्जी फील होते, व्हायब्रेशन फील होतं, गरम होतं, थंड होतं, हातांमध्ये व्हायब्रेशन फील होतात किंवा तुम्ही जर सुगंध आजूबाजूला अगरबत्ती वेगळी लावली असेल, तर सुगंध पण वेगळ्या प्रकारचा येऊ शकतो. तर असं पण त्यांचा प्रेझेन्स जाणवतो. मग तुम्हाला आकृती दिसली तर ते लाईट फॉर्ममध्ये असतात आणि सोल आहेत आता छान. ठीक आहे. ज्यांना लिव्ह करायचं असेल ते करू शकता. सागर सर तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे का? मॅडम थोडं संध्याकाळी करतो तो शेअर. ओके. चालेल. काही नाही प्रॉब्लेम. शक्तिपात सगळ्यांचा झालेला आहे. लिव्ह करायचा त्यांनी करू शकता. अजून कोणाला काही अनुभव शेअर करायचा आहे का? चॅटमध्ये कोणाकोणाला दिसलं? ओके. ठीक आहे. आपला सेशन होईल संध्याकाळी. त्याच्यामध्ये आपण पुढचं जे काही पार्ट आहेत, एंजल नंबर्स वगैरे ते बघणार आहोत. तर अजून कोणाला काही अनुभव आले दिवसभरात? हो, तुमचं राहिलं आहे. हां, अनम्यूट करा नूतन मॅडम. मला माझ्या गार्डियनच्या स्वरूपात माझी आजी दिसली आणि चक्क म्हणजे मला भगवान शंकर दिसले. म्हणजे मी अरे वाह! लहानपणापासून त्याचीच पूजा करायची आणि खूप स्पंदनं जाणवत होती. आणि जेव्हा तुम्ही बोललात ना की ते तुमच्या सोबत येत आहेत, माझ्या डोळ्यातून असे आनंदाश्रू असे बाहेर येत होते आणि मला खूप छान वाटलं. म्हणजे ते सोबत असणार आहेत, माझी आजी आणि भगवान शंकर असणार आहेत असं. आपल्या सोबत ज्या दैवी एनर्जी असतात, आपण जेव्हा या स्टेटमध्ये जातो, तर त्यावेळी अशा ऊर्जांचं पण आपल्याला दर्शन होतं किंवा त्यांचं ते जाणवून देतात. जो एनर्जी फ्लो आपल्याकडे असतो ते दिसतं. अजून कोणाला काही? सुनील सर? मला एक पांढरी आकृती दिसली अशी त्यांच्या म्हणजे पांढरी दाढी वगैरे होती अच्छा. आणि खूप असे तेजस्वी पुरुष होते. त्यांच्या पाठीमागे मोठा ऑरा वगैरे पण होता. असे दिसलेत मला. पण याच्या आधी पूर्ण कधी स्पष्ट दिसले? स्पष्ट नाही दिसले एवढ्याशी की नेमकं कोण हां, होतं ते नाही कळलं. त्यांचा प्रेझेन्स जाणवतो आपल्याला. मग ते कोणत्याही स्वरूपात येतात तुमच्या समोर. तुम्ही त्यांना रिक्वेस्ट केली झोपताना वगैरे, की मला स्वप्नात तुमचं जे काही प्रेझेन्स असेल, जसं तुम्ही तुमचं स्वरूप दिसू द्या. तरी ते पण ते आपल्याला असं नाही, की त्याच स्वरूपात असतील किंवा व्यक्तीच्या स्वरूपात एक एनर्जी फॉर्ममध्ये पण ते आपल्या सोबत असतात. फक्त आपण त्यांना बघू शकत नाही म्हणून ते त्या स्वरूपात आपल्या समोर येत असतात.
तर अशा पद्धतीने येतात. अजून कोणाला काही, माधवी मॅडमला काही अनुभव आलेत का? अनम्यूट करा. हो हो, मला 2 मेल असे दिसले, साधूच्या स्वरूपात दिसले. पण ते माझे वडील आणि आजोबा होते. मला खूप रडू आलं, मला नाही सहन झालं ते. पण आता छान गोष्ट आहे ना, की तुमच्या लाईफमध्ये प्रेझेन्स आहे त्यांचा. म्हणजे ते जरी गेलेले असले त्यांच्या, शेवटी प्रत्येकाला तिथे जायचंय, पण तिथून ते तुमच्यासाठी काम करतायत. तर आता तुम्ही आणि रोज स्मरण करा आणि ज्यांना आपले गेलेल्या व्यक्ती कोणी दिसल्या असतील, तर त्यांनी पितरांसाठी पण रोज प्रार्थना करा, की माझ्या सर्व पितरांना, सर्व पूर्वजांना पुढची चांगली गती प्राप्त हो, यासाठी परमात्म्याच्या चरणी प्रार्थना आणि त्यांचे आशीर्वाद, संरक्षण आमच्या सोबत राहू द्यात. हे गोष्टी रोज करा. अजून ज्यांच्या पितरांचा आशीर्वाद असेल किंवा पूर्वजांचा आपल्याला आशीर्वाद असतो, तर ते तुम्ही ह्या गोष्टी त्यांचं स्मरण जरी केलं फक्त रोज, तरी त्यांचा तुम्हाला हळू-हळू प्रेझेन्स जाणवतो. म्हणजे ते असतील आपल्यासोबत आपल्या प्रोटेक्शनसाठी, तर नक्की जाणवतं. तर हे नक्की करा. अजून कोणाला बोलायचं आहे का? पूजा मॅम? ठीक आहे. ठीक आहे. आपण आता थांबूयात आणि संध्याकाळी मग नेहमीप्रमाणे 9 वाजता सेशन होईल. हे सेशनचाच पार्ट होता आपला, पण आता आपण सकाळी शक्तिपाठ घेतल्यामुळे संध्याकाळी आपलं रेग्युलर सेशन आपण पुढे कंटिन्यू ठेवू. की मला तुम्हाला शक्तिपाठचं मीडियम होण्याची संधी दिली, अटेंड करण्याची संधी दिली. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. सर्व एंजल्स, आर्कएंजल्स आणि तुमच्या गार्डियन एंजल्सचे, मास्टर्स, असेंडेड मास्टर्सचे खूप खूप धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू.